निवड केली त्याने आमची वाटही चालतो आम्ही ख्रिस्ताची जगतो जीवन नवे मी माझे प्रभूच्या दिव्य प्रकाशात या होया प्रभू मंदिरी या होया प्रभू मंदिरी या होया. पिता पुत्र व पवित्र आत्म्यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्माचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. आजची ही पवित्र मिसा फर्स्ट डेथ ॲनिव्हर्सरी ऑफ रेव्हरंड सिस्टर ज्योती डिमेलो आणि डेथ ॲनिव्हर्सरी मोजेस दुमो कोहली, नेल्सन, आरती मिरांडा, थँक्सगिव्हिंग, नमस्कार बोटीवर आशीर्वाद, मरिया मातेचे आभार, जुलियाना लोबो, जॉन डिसोजा, अँथनी, मेरी मिरांडा अशा सर्व मृतात्मासाठी मिसा अर्पण करत असताना तुझियासाठी जीवन माझे प्रभू ख्रिस्ता मी समर्पिले. मृत्यू हा जीवनाचा अंत नव्हे तर सार्वकालिक जीवनाचा प्रारंभ आहे. हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय नंदवनात आमच्या प्रिय सिस्टर ज्योतीला चिरंतन शांती दे, हीच तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना. सिस्टर ज्योती ह्यांच्या वार्षिक स्मृतिदिनानिमित्त आपण एकत्र जमलो आहोत. प्रभू म्हणतो, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. सिस्टर ज्योती ह्यांनी प्रेमाचा संदेश व देवाची सुवार्ता त्यांच्या कृतीने लोकांपर्यंत पसरवली. आज आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. जरी त्या आम्हाबरोबर नाहीत, पण त्यांचा प्रेमळ स्वभाव व अनमोल आठवणी आमच्याबरोबर सदैव जिवंत राहतील. विशेष करून आपण त्यांच्या कुटुंबासाठी व नातेवाईकांसाठी प्रार्थना करूया व ह्या विश्वासाने आता आपण मिसा बलिदानात सहभागी होऊन अशी पाखरे येती आण स्मृती ठेवून जाती. सिस्टर ज्योतीची वार्षिक मिसा बलीचं औचित्य साधून आज आपण आपले एक्स पॅरिश प्रीस्ट विक्टर यांचीसुद्धा आठवण करणार आहोत. त्यांनी जी पोएम लिहिली आहे ती मी वाचून दाखवतो. डेथ इज अ सनसेट ग्लो अपॉन अ सिंकिंग सी, क्राइस्ट आउटस्ट्रेच्ड हँड बिलो द नाईट अँड पर्गटरी. My friend, pray for my soul. I be with God and our friends. The dawn bright beam unroll where vision never ends. आज आपण आपले एक्स पॅरिश प्रीस्ट विक्टर आणि सिस्टर ज्योती यांचं स्मरण करत असताना त्यांना स्वर्गाचे राज्य मिळावं म्हणून आपल्या हातून झालेल्या पापाची आठवण करून परमेश्वराकडे क्षमेचे दान मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वाहिदेने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
ख्रिस्ता तारणदात्या, ख्रिस्ता तारणदात्या, ख्रिस्ता मुक्तिदात्या, क्षमादान दे आम्हा. प्रभो परमेशा, प्रभो परमेशा, प्रभो कृपा सागरा, कृपा दान दे आम्हा, कृपा दान दे आम्हा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, श्रद्धावंताचे तू वैभव आहेस, न्यायी लोकाचे जीवन आहेस. मरण आणि पुनरुत्थानाद्वारे तुझ्या पुत्राने आमचे तारण केले. आमची सिस्टर ज्योती डिमेलो श्रद्धावंत होती, पुनरुत्थानावर तिचा विश्वास होता. तिला भावी जीवनातील आशीर्वाद व सौख्य दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्माच्या ऐक्यान सर्व काळ जिवंत राहणारा, राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. इव्हरी लोकास पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, येशूने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन आणि जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने पवित्र स्थानात त्याच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले आणि निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने आणि विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. ज्या आशेविषयी आपण सांगत असतो तिच्याशी आपण न डळमळता दृढ राहूया. कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे आणि प्रीती व सत्कर्मे करायला एकमेकांना प्रवृत्त कसे करता येईल याकडे लक्ष देऊया. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो बोध अधिक करावा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद आहे. प्रभो, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच लोक होत. प्रभू, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच लोक आहेत. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे लोक परमेश्वराचे आहेत. कारण त्याने सागरावर तिचा पाया घातला, त्याने जलप्रवाहावर तिला स्थिर केले. प्रतिसाद. प्रभो, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच लोक होत. परमेश्वराच्या पर्वतावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्या माणसाचे हात निर्मळ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो निरर्थक वस्तूंची अभिलाषा बाळगत नाही तो. प्रतिसाद. प्रभो, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले हेच लोक होत. त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो बक्षीसपात्र ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत. हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच लोक होत. प्रतिसाद. प्रभो, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच लोक होत.
जयघोष कृपया उभे राहावे. Alleluia, 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 Alleluia. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. Alleluia. Alleluia, 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 Alleluia. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना. कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही गुप्त राखलेले नसते. कोणाला ऐकाव्यास कान आहेत तर तो ऐको. पुन्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही जे काही ऐकता त्याच्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल. ज्याला आहे त्याला दिले जाईल आणि ज्याला नाही त्याचे असेल नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल. प्रभू येशू ख्रिस्ताची ही शुभवार्ता. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय मित्रांनो, वी थिंक ऑफ डेथ ॲज अ लॉस, a loss of great life, a loss of beloved person. Death is nothing but losing. But that is not what the Bible says about death. Death is a verse in a word of God that says, death is a gain. मरण ही गमावण्यासारखी स्थिती नाही आहे, तर कमावण्याची स्थिती आहे. जेव्हा एखादा मनुष्य मरतो तर सर्व काही संपलं नसते, ह्या अहिक जगाचं संपलं असते, परंतु इहलोकी तो पुष्कळ गोष्टी कमावत असतो. इट इज लाईक यू आर इन द प्रिझन कॅम्प. जेव्हा आपण प्रिझन कॅम्प असतो तेव्हा हाल अपेष्टा दुःख संकट असतात, पण कोणीतरी त्या प्रिझन कॅम्पमधून आपल्याला बाहेर काढतो आणि दुसऱ्या स्थळी नेतो. तिथं आनंद असतो. अ प्लेस ऑफ रेस्ट, गुड फूड, हॅपीनेस आणि अशा सर्व गोष्टी आपणास मिळत असतो. म्हणजे ज्यांना आपल्याला बाहेर काढलं त्याचा आपण आभार मानतो. हे जग अशाच प्रकारचं प्रिझन कॅम्प आहे. इथं सर्व काही अपूर्ण अवस्थेत आहे, दुःख आहे, हाल अपेष्टा आहे. पण ह्या जगांतून आपण दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतो तेव्हा आपला आनंद प्राप्त होतो. All things in the material world are temporary and transitory. They are all subject to corruption. Everything are defacing, degenerating and are passing. हे जग लयास जात आहे. इथं काहीही कमावण्यासारखे नाही आहे. इथं सर्व आपण गमावून बसतो, पण जेव्हा आपण दुसऱ्या जगात जातो तेव्हा आपल्याला पुष्कळ गोष्टी साध्य होतात. इन दिस वर्ल्ड वी डू नॉट हॅव परफेक्ट फेलोशिप. सर्व अपूर्ण आहे. हे संपूर्ण जगच अपूर्ण आहे. युअर फेलोशिप विथ द पीपल यू लव. ॲटिट्यूड इज द फर्स्ट ऑन द लिस्ट. नेक्स्ट ऑन द लिस्ट इज सेपरेशन थ्रू फिजिकल डेथ अँड डिस्टन्स. ह्या जगामध्ये सर्वच काही अपूर्ण अवस्थेत आहे. इन हेवन, स्वर्गामध्ये देर इज नो सच अ थिंग ॲज अ सेपरेशन. स्वर्गामध्ये
आपण परमेश्वराच्या सान्निध्यात आणि सहवासात राहणार आहोत. आणि म्हणूनच द वर्ल्ड इज फुल ऑफ इम्परफेक्शन. आपण सर्व प्रिझन कॅम्पमध्ये आहोत आणि जेव्हा आपण त्यातून बाहेर निघतो तेव्हा आपल्याला स्वर्गीय सुख प्राप्त होते. देर इज नो सच ॲज अ फ्लॉलेस पर्सन. यू हॅव अ बॉडी दॅट डिटोरिएट्स. You have an attitude that other people dislike. At times, you can make wrong decision. You are a failure. You have a defective nature that manifests at the different areas of life. And all this gives much distress. ह्या जगात काहीही सत्य नाही, पूर्णावस्था नाहीत, सर्व अपूर्ण अवस्थेत आहे. But when you die, you are no longer subject to this imperfection. Defective nature will no longer distress you anymore. आणि म्हणूनच संत पॉल म्हणतो हे सर्व लयात जाणार आहेत, हे सर्व अपूर्ण अवस्थेत आहे. म्हणून जेव्हा आपण ह्या जग सोडतो तेव्हा आपण काहीतरी कमावतो, काही गमावत नाही आहे. आणि आपण काय कमावतो? We have hope and assurance that when Jesus returns, the believers will receive a perfect transformed nature. The believers will then be clothed with a glorious body, heavenly, powerful, immortal, incorruptible body. ह्या सर्व गोष्टी आपणास मिळणार आहेत. आज आपली बहीण ज्योती हिचा आपण वार्षिक स्मृती दिन साजरा करत आहोत. तशाच प्रकारे आपले एक्स पॅरिश प्रीस्ट विक्टर यांची आपण स्मृती साजरी करत आहोत. ह्या दोघांच्या मृत्यूंतून आपल्याला समजते वी शूड रिअलाइज दॅट डेथ दो पेनफुल हॅज अ ब्युटिफुल साईड. मरणाची दुसरी साईड आहे ती सुंदर आहे, ते म्हणजे स्वर्गीय नान. वेन द बिलिव्हर्स डाईज ही गेन्स अ बेटर लाईफ, अ बेटर होम अँड अ बेटर नेचर. आणि ह्या गोष्टी आपल्या बहिणीला आणि भावाला मिळा म्हणून आपण प्रार्थना करूया. आमेन. Prayers of the faithful. Please stand. Our response to the prayer will be, our response will be, Lord, hear our prayer. Lord, hear our prayer. We pray for the intentions of Pope Francis, Cardinal Oswald Gracious, Father Gonzalo, priest, religious brothers, Prem Southern SHM community, that we may proclaim Jesus to all. We pray, Lord, hear our prayer. We pray for the soul of our beloved sister Jyoti, who worked for the poor and marginalized, especially for the children. God, grant her eternal peace. Bless her family and their intentions. We pray, Lord, hear our prayer. We pray for the beatification of our founders, Mother Anna Huberta, for our Superior General Sister Priya and her team, our Provincial Sister Amrita and her team, together with the entire family of Helpers of Mary. We may keep sowing the seed of love. We pray, Lord, hear our prayer. That all the leaders at a different level serve with the commitment that our friends and benefactors enjoy blessings. May all our families and people in Mud Island be blessed with the peace and protection. We pray, Lord, hear our prayer. We make this prayer through Christ our Lord. Amen. Offer to him.
बंधू भगिनी, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, सिस्टर ज्योती हे आमचे बहीण फादर विक्टर आणि सर्व धर्मगुरू धर्मभगिनी यांच्या स्मृतीसाठी ही भाकर व द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करत आहोत. त्याचा तो स्वीकार कर. तुझ्या सान्निध्यात चिरकाल आनंदाचा अनुभव लाभू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. सर्व मानव प्राण्यांना मृत्यूपासून मुक्ती देण्यासाठी त्याने मृत्यूचा स्वीकार केला. आम्ही नेहमी तुझ्यासाठी जगावे म्हणून त्याने आपले जीवन समर्पित केले. म्हणून सर्व दूत व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. भाविकाने हात जोडा, गुडघे टेका. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली. तुझे आभार मानले. भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो.
ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्वजण पवित्र आत्मेच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, कार्डिनल ऑजवेल्ड, सर्व महागुरू, सहायक महागुरू, इतर सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, धर्मबंधू, प्रापंचिक विश्वासुगण तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. ह्या जगांतून बोलावून घेतलेल्या शिष्ट ज्योतीची तू आठवण कर. स्नानसंस्काराद्वारे ती ख्रिस्तासमेत मरण पावली. तिला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. आपल्या कुटुंबांतील जी माणसं मरण पावली आहेत, प्रभू त्यांना स्वर्गीय सुख दे. जे आजारी आहेत तुझ्या स्पर्शाने त्यांना बरं कर. जे दुःखात अडीअडचणी संकटात आहेत तशांना सहाय्य लाभू दे. परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या मुलाबाळावर, कुटुंबावर, धंदा रोजगारावर, आपणा सर्वांना चांगलं आरोग्य, मनशांती, जीवनात यश प्रभू आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, सारे प्रेषित, जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून तू आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझा पायी, तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो, तुझा चव. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपल्या हेतूसाठी अर्पण करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनामध्ये तू आम्हाला सुख आणि शांती दे. ख्रिस्त पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापाकडे नव्हे तर महामंडळाच्या श्रद्धेकडे पहा आणि स्वर्गराज्यांतील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. आपण एकमेका शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. सर्व मृतात्मांना चिरशांती देणारा आपला उत्तम मेनपाळ प्रभू येशू ख्रिस्त पहा. याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्ताचे हे शरीर आणि रक्त सध्याच्या आणि भावी जीवनात माझे संरक्षण बनो. आमेन. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्तप्रसाद स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवतो. मी सर्व गोष्टीपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करतो.
तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करतो. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देतो. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. Lord, we thank you for coming into our hearts and nourishing us spiritually. Thank you, Lord, for our congregation of the Helpers of Mary. Thank you, Lord, for gifting our congregation and community with Sister Jyoti, who enjoys eternal peace. We thank you, Lord, for helping us through our supporting team, Mr. Ivan and his family, Mr. Thimi, for streaming the Mass online. We are grateful
to Mr. Satyam and Marathi choir for helping us to pray during this Holy Eucharist through their singing. We thank the family of Sister Jyoti for being part of the Helpers of Mary and being with us always. We thank Shilpa, Salma, Akash, and all those who reach out with their helping hand in all that we serve the Almighty in the mission in every possible way. May God bless Helpers of Mary and each of you in abundance, including those who attend the Eucharist online. God bless one and all. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ह्या पवित्र बलिदानाद्वारे तू आमच्या जीवनात ते नूतनीकरण करतोस. सर्व फादर सिस्टर्स, सर्व मृतात्मना पापापासून मुक्त कर. सार्वकालिक जीवनात त्यांना प्रवेश दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. दा ख्रिस्ताच्या शांती तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. कोरोना विषाणापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने तू ऐक. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी, त्याचप्रमाणे जे बाधित झाले आहेत, जे मरण पावले आहेत, त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आम्ही प्रार्थना करतो. कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या संशोधकांच्या व शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांना यश लाभले आहे, त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. ही लस ह्या परिवर्तित झालेल्या विषाणूशी लढा द्यायला उपयुक्त ठरावी आणि निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात यावी. तसेच ही लस सर्व गरजूंना आणि गरिबांना उपलब्ध व्हावी अशी प्रार्थना आम्ही करतो. डॉक्टर्स, नर्सेस आणि स्वास्थ्य कर्मचारी जो हा लढा लढत आहेत, त्यांचे वीर प्रयत्न असेच पुढे चालू राहावेत म्हणून त्यांना स्वस्थ आणि सुरक्षित ठेव. सरकारने आणि आरोग्य यंत्रणेने नागरिकांच्या हितासाठी योग्य ती पावले उचलावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जेम्स कोळी, राहणार डोंगरपाडा, मरण पावलेला आहे. त्याचा अंतविधी 10 वाजता असेल. शाश्वत जीवन मृतास दे, प्रभू त्याला चिरप्रकाश दे. शाश्वत जीवन मृतास दे, प्रभू त्याला चिरप्रकाश दे. ज्योतमणी, जळू दे ज्योतमणी,
सांग खरे तू हृदयी तुझिया निशा कशी अंधारी नको दुरावा येशू पासूनी ठेवी सदा अंतरी प्रभुचा ध्यास धरी प्रभुचा ध्यास धरी गंगसे स्वप्नात जाग जरा मनुजा रे गंगसे स्वप्नात जाग जरा मनुजा रे विश्वन हे सोनेरी स्वप्न रमुनियात जोराही रडतो तळमळतो सदा तो मरण यातना साही प्रभु जवळी जाई प्रभु जवळी जाई रंगसे स्वप्नात जाग जरा मनुजा रे रंगसे स्वप्नात जाग जरा मनुजा रे जळू दे ज्योत मनी जळू दे ज्योत मनी रंगसे स्वप्नात जाग जरा मनुजा रे रंगसे स्वप्नात जाग जरा मनुजा रे जाग जरा मनुजा रे जाग जरा मनुजा रे जाग जरा मनुजा रे पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हे सर्वशक्तिमान व सनातन परमेश्वरा, मृत्यूचा अंधकार नाहीसा करून नव्या जीवनाचा प्रकाश उजळण्यास तूच समर्थ आहेस. आज आम्ही सर्वजण ख्रिस्तवासी सिस्टर ज्योती हिच्या वार्षिक मिस्सेप्रसंगी तिच्या आत्म्यासाठी प्रार्थना करण्यास जमलो आहोत. आमची कळकळीची प्रार्थना तू ऐक व दयेने तिचा स्वीकार कर. हे प्रभू ख्रिस्ता, तू म्हणाला होतास, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. माझ्यावर श्रद्धा ठेवणारा जरी मरण पावला तरी तो जगेल, त्याला सार्वकालिक मृत्यूचा अनुभव येणार नाही. प्रभो, तुझा मित्र लाजरस जेव्हा मरण पावला तेव्हा तू रडलास, त्याचप्रमाणे आमच्या या दुःखी कुटुंबियांच्या दुःखात तू त्यांचे सांत्वन कर, अशी आम्ही श्रद्धेने प्रार्थना करतो. हे परमेश्वरा, दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. हे प्रभो, तू मेलेल्यांना जिवंत केलेस. आमच्या सिस्टर ज्योतींना सार्वकालिक जीवन दे व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्यास सहनशक्ती दे, अशी आम्ही श्रद्धेने प्रार्थना करतो. हे परमेश्वरा, दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. पश्चातापी चोराला तू स्वर्गाचे अभिवचन दिलेस. आमच्या सिस्टर ज्योतीला तू स्वर्गाचे अक्षय व अमर सुख दे, अशी आम्ही श्रद्धेने प्रार्थना करतो. हे परमेश्वरा, दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. हे प्रभो, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्याची सिस्टर ज्योती यांची इच्छा होती, म्हणून आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हातून कळत नकळत घडलेल्या अपराधांची दयेने क्षमा कर. ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे ती तुझ्या प्रजेमध्ये सामावली होती. आता तिला प्रेमाने व दयेने न्यायाच्या त्या अंतिम दिवशी तुझ्या सर्व संत गणामध्ये समाविष्ट कर, अशी आम्ही श्रद्धेने प्रार्थना करतो. हे परमेश्वरा, दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. हे प्रभो, आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातील ज्या ज्या व्यक्ती मरण पावल्या आहेत त्यांचे आम्ही स्मरण करतो. या दफनभूमीमध्ये ज्यांची ज्यांची मर्त्य शरीरे पुरलेली आहेत
त्यांचे देखील आम्ही स्मरण करतो. त्यांना व ज्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करणारे कुणीच नाहीत व जे आत्मे शुद्धिस्थानात तळमळत आहेत अशा सर्व मृतात्म्यांना तू दयापूर्ण दृष्टीने पहा व त्यांना तुझ्या स्वर्गराज्यात प्रवेश दे. आम्हा सर्वांना आयुष्याच्या शेवटी चांगले कृपापूर्ण मरण यावे म्हणून आम्ही तुझकडे श्रद्धेने प्रार्थना करतो. हे परमेश्वरा, दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. हे पित्या, सांत्वनकर्त्या परमेश्वरा, तुझ्या या दुःखी लोकांचे त्यांच्या दुःखामध्ये सांत्वन कर. तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने मरणातून पुन्हा उठून आमच्या जीवनाला नवी दिशा दिली आहे. ह्या जगात असताना आम्ही सर्वांशी शांतीने वागावे व एकमेकांना क्षमा करून तुझ्या दयेस पात्र व्हावे व ख्रिस्ती विश्वासाने एकमेकांचे सांत्वन करावे अशी आम्हाला सद्बुद्धी दे. अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू, सिस्टर ज्योती यांना चिरंतन शांती दे. अनंत तेजाने तिला प्रकाशित कर. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू, सिस्टर ज्योती यांना चिरंतन शांती दे. अनंत तेजाने तिला प्रकाशित कर. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू, सिस्टर ज्योती हिला चिरंतन शांती दे. अनंत तेजाने तिला प्रकाशित कर. मेलेल्या सर्व विश्वासू लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन.